हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे मी तुमचा कोकण डेव्हिल्स प्रणय गुजर. तर सध्या मी आणि माझी आई आणि माझा मित्र म्हणजे कंपनीतला मित्र आम्ही स्वामी भक्त आहोत आणि आम्ही स्वामी भक्त असून आम्ही आता आमच्या माऊलीला म्हणजेच आमच्या स्वामी समर्थांना भेटायला अक्कलकोटात जात आहे. तर मी आलो आहे मुंबईमधून मी ट्रेनने जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आता लोकलनी प्रवास करत आहे. मी माझ्या भावाकडे 2 नंबर भावाकडे आलो होतो इथे आईसोबत आणि मित्रासोबत. कारण आम्ही बसनी प्रवास करत नाही, आम्ही ट्रेननी जात आहे. पहिलाच प्रवास आहे हा ट्रेनचा एवढ्या लाँग रूटला. तर कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडून अक्कलकोटला जाणार आहे. तर बाकी विषय एवढाच आहे की जाताना जी एक्साइटमेंट असते ती. तर बघू शकता मित्रांनो, आता गाडी भेटलेली आहे आपण आणि आम्हाला सीट पण भेटलेली आहे. आणि हा मी आहे आणि हा मयादा आहे माझा मित्र कंपनीतला. तर तोही स्वामींचं खूप करतो आणि मी स्वामींचं खूप करतो. ते स्वामींमुळे आम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटल्या, खूप गोष्टी अनुभवायला भेटल्या. तुम्हीही स्वामींचं करा. कारण आपण आलेलो आहे अक्कलकोट स्टेशनला. आता आम्ही उतरत आहे. बघू शकता किती भाविक अक्कलकोटला येतात. ट्रेनीसुद्धा मुंबईकर असतील किंवा बाहेरनं कुठनंही असतील. अक्कलकोटला आल्यावरती स्टेशनच्या आता आम्ही बाहेर पडत आहे आणि स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला तिथे गाडी भेटलेली आहे, डमडम आहे गाडी भेटलेली आहे. त्यातून आम्ही पुढे अक्कलकोटला उतरणार. अक्कलकोटला उतरल्यानंतर पुढचा प्रवास तुम्हाला सांगण्यात येतो आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे स्वामी समर्थ मठाच्या इकडे. पण आपण आलो आहे आता पहिलं आपण जाऊया भक्तनिवास, जिथे आपल्याला रूम घ्यायचा आहे, राहायचं आहे. तर पाहू शकता स्वामींची नागावरती बसलेली भव्य मूर्ती किती छान वाटते. आणि असं वाटतं असं चैतन्य प्रवास झालेला आहे आपला. आणि सगळं काही मस्त भक्तनिवास आहे इथला. तुम्ही इथे रूम घेऊ शकता. याची प्राईस पण कमी असते, 300-400 अशी रूमची प्राईस असते. हॅलो मित्रांनो, तर आता आपण जात आहे सकाळच्या काकड आरतीला. 5:30ची काकड आरती असते. तर आल्हाददायक उत्साहवर्धक असं वातावरण असतं. तर आपण बघू शकता की आपण आलेलो आहे, लाईनमध्ये उभे आहोत आपण. लाईन खूप आहे, तरीसुद्धा एक उत्साहवर्धक वातावरण आहे की मी माझ्या स्वामींना आज भेटणार आहे. आणि तुम्ही काकड आरती बघू शकता की एक चैतन्यमन वातावरण असतं आणि खूप असं वेगळं विषयावरती असतात गोष्टी. असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखं फिलिंग येतं की बाबा हे जे आहे हे खूप वेगळं आहे आणि खूप छान आहे. तुम्ही अनुभव घ्या, बघा आता. लवकर झालं पुढं काय नाही जाते, लोक उभे स्वामी स्वामी. तर मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि स्वामींची भव्य मूर्ती इथे आम्ही फोटो काढायला थांबलो होतो. आणि त्याच्यानंतर आपण आलेलो आहे खंडोबा मंदिरामध्ये, जिथे स्वामी पहिल्याच वेळी आले होते तेव्हा थांबले होते आणि स्वामी खंडोबारायांचं दर्शन घेतलं होतं. आणि त्यानंतर आपण आलेलो आहे मित्रांनो इथे स्वामी समाधी मठ, मेन जिथे स्वामींनी समाधी घेतली होती. तिथे वातावरण खूप उत्साहवर्धक आणि चैतन्यमय वातावरण आहे. जिथे स्वामी आपले फिरले, जिथे समाधी घेतली, तिथे दर्शन घेणे म्हणजे खूप भाग्यच आहे आपलं. जेणेकरून असं वाटलं पाहिजे की आपण काहीतरी पुण्य कमवले आहे की स्वामी आपल्या इथे जन्म घेतला आले आणि स्वामींनी इथे समाधी घेतली. आणि त्यामुळे आपल्याला खूप आल्हादवर्धक वातावरण दिसते इथे. स्वामींचं असं वास्तव्य वाटतंय आजूबाजूला की एवढं छान वाटतंय. तर बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो, आपण आलेलो आहे अन्नछत्रामध्ये, जिथे आपण स्वामींचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण महाप्रसाद खाणार आहे. तिथे पण खूप छान असं वातावरण आहे आणि स्वामींची भव्य फोटो आहे तिथे आणि पालखीचं आहे, जिथे स्वामींच्या पादुका आहे, तिथे दर्शन घेऊ शकतो आपण. आणि खूप असं हॉल मोठा आहे आणि खूप स्वच्छता आहे आणि खूप छान असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. आणि इतक्या छान वातावरणात आपण सगळ्या गोष्टी म्हणजे अनुभवू शकतो की कसं लोकांनी सुद्धा स्वामींच्या गोष्टींसाठी काय काय केलेलं आहे. आणि सगळे बघू शकता की कसं हे केलं जातं. आणि इथे तुम्हाला एक माहीत नसेल की पण स्वामींचा जेव्हा महाप्रसाद घेण्याच्या आधी आरती केली जाते, त्यांचं नामस्मरण केलं जातं, नंतर मग म्हणजे महाप्रसाद ग्रहण केला जातो. खूप छान असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकताय. आणि खरंच म्हणजे असं वाटतंय की आपण एक वेगळंच काहीतरी ग्रहण करत आहे. म्हणजे त्याच्यात जी एक जादू आहे आपण महाप्रसादात, ती वेगळीच आहे. म्हणजे चव अशी वेगळी आहे की खूप छान, त्याला आपण तोड नाही देऊ शकत. म्हणजे स्वामींचा प्रसाद म्हणजे असं वाटतं की त्यांनीच आशीर्वाद दिल्यासारखा विषय आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असं आल्हाददायक वातावरणात जगण्याची मजाच वेगळी असते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला प्रवास? मी प्रणय गुजर. स्वामी माझ्या पाठीशी आहेत कायम. आणि आम्ही आता बाहेर निघालो आहे आणि नाश्ता करून मी ट्रेनमध्ये बसून आमच्या घरी जात आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय, हा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही आवडीने हे करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला छान छान असे कोकण डेव्हिल्स याचे व्हिडिओ दिसतील आणि छान तुम्ही मला सपोर्ट कराल. ओके गाईज, बाय.